Yes, very good evening once again. That in this particular session here, I would like to share with you few more general communication statements. So look at here carefully and try to learn some good things from it. Okay, please. Just 3 days before we have started this series in a different angle, in which that we are going to share some of the statements which will be useful for attending the family function. अगर हमें कोई फैमिली फंक्शन अटेंड करना है तो हमने ये सारी सेंटेंसेस 3 दिन से आपसे शेयर करना चालू कर दिया है. Here I am just going to share my screen with you. Look at very carefully and try to take some screenshot or write down the statement with me. थोडं प्रज्ञा मॅडम आपण आज काय करूया सगळे स्टेटमेंट एकदा रिकॉल करून घेऊ म्हणजे मॅडमच्या पण थोडंसं लक्षात येतील. चालेल? Yes, sir. Yes. Yeah. Okay, right. बघा मॅम, here is a collection of general communication sentences for family function. फॅमिली फंक्शन साठी आपण काही जनरल कम्युनिकेशनचे स्टेटमेंट तुमच्यासाठी वापरतोय. सगळ्यात पहिला कन्सेप्ट दिलाय ग्रीटिंग्स अँड वेलकमिंग. एखाद्या गेस्टला वेलकम करायचं असेल, ग्रीट करायचं असेल तर कसं केलं जातं त्या संदर्भातले काही स्टेटमेंट्स आहेत. ते फक्त बघून घ्या, समजून घ्या आणि नंतर स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही, जेणेकरून तुम्हाला नंतर ते करायला कामाला येतील. ओके, चलो फाईन. बघा सगळ्यात सुरुवातीला आहे वेलकम टू द फंक्शन. कोणाला आपण जेव्हा फंक्शन मध्ये कोणी आलं आपल्याकडे तर आपण काय म्हणू शकतो? वेलकम टू द फंक्शन. हे सगळं करण्याच्या आधी मी तुम्हाला दोघींनाही ताईंनाही सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेवा. इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ एक्सप्रेशन. इंग्रजी ही एक्सप्रेशनची भाषा आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर असं राग लटकलेले चेहऱ्याने कोणी जर म्हटलं वेलकम टू द फंक्शन, या बरं झालं बसा, तर दिस शुड नॉट बी दॅट. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती हास्यच ठेवावं लागतं जेव्हा तुम्ही इंग्रजीची एखादी गोष्ट वापरताय. राईट? त्यासाठी या लँग्वेजला लँग्वेज ऑफ एक्सप्रेशन्स म्हटलं जातं. राईट? ज्या पद्धतीने तुम्ही एक्सप्रेस करता त्या पद्धतीने लोक रिसीव्ह करता. मग तुम्ही असं आनंदाची चेहऱ्याने एखाद्याला 2 शिव्या जरी घातल्या आणि त्याला कळत नसेल तर ते म्हणतो वा वा छान काहीतरी म्हटलेलं दिसतंय आपल्याला. ओके, पण आपल्याला तसं करायचं नाहीये. आपल्याला प्रॉपर शब्द वापरायचे आहेत. हे जनरल कम्युनिकेशनचे वाक्य नेहमी वापरण्याचा प्रयत्न करा ज्या ज्या ठिकाणी आपण जातोय त्या त्या ठिकाणी. तुमचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. आणि असे मी कमीत कमी तुमच्यासोबत L1, L2 आणि L3 मध्ये कमी अधिक 500 वाक्य शेअर करणार आहे की जे तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती कामाला येणार आहे. तर हळूहळू पहिल्या L1 ला आपण एक साधारणतः 50 ते 70 वाक्य शेअर करतो. नंतर परत 50-70 वाक्य असं करत करत आपण L3, L4, L5 पर्यंत जेव्हा जातो तेव्हा आपल्याला 100% साधारणतः 200, 250, 300 शब्द आपण वाक्यरचना शिकत असतो. चला बघूया आपण पुढे नेमके काय काय वाक्य दिलेत. समजून घेण्याचा प्रयत्न करा थोडासा. येस, आय होप दॅट की तुमच्यासोबत स्क्रीन शेअर होतीये माझी. बघा दुसरं वाक्य, इट्स सो नाईस टू सी यू हिअर. बघा, इट्स सो नाईस टू सी यू हिअर. तुम्हाला इथे बघून खूपच आनंद झाला. नेक्स्ट बघा, हाऊ हॅव यू बीन. राईट? किंवा हाऊ आर यू. याला सोपं वाक्य कसं वापरू शकतो आपण? हाऊ आर यू. तुम्ही कसे आहात. नंतर अजून एक काय वाक्य वापरू शकतो आपण? थँक यू फॉर कमिंग. तुम्ही आलात, मला खूप आनंद झाला. धन्यवाद तुम्ही येण्यासाठी. प्लीज कम इन अँड मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल. या आणि आरामात बसा. या दृष्टिकोनातून आपण ही वाक्यरचना वापरू शकतो. वेअर हॅव यू बीन दिस डेज. तुम्ही आता कुठे असता सध्या? वेअर आर यू ऍट प्रेझेंट. तुम्ही सध्या कुठे आहात असं आपण विचारू शकतो. याचा एक स्क्रीनशॉट घेऊन टाका जेणेकरून तुम्हाला नंतर वाक्य लिहिता येतील. श्रद्धा मॅडम घेतला सर. राईट, ओके फाईन. थोडं पुढे जाऊया आपण. बघा 7 नंबरच्या वाक्यापासून पुढे बघा. इट्स बीन अ लॉंग टाइम सिन्स वी मेट. बरेच दिवस झाले ना आपण भेटलोच नाहीये. किती दिवस झाले आपण भेटायला असं म्हणण्यासाठी आपण हे वापरू शकतो. इट्स बीन अ लॉंग टाइम सिन्स वी मेट. नेक्स्ट बघा, यू आर लुकिंग ग्रेट टुडे. राईट? तुम्ही आज खूप सुंदर दिसताय. बघा लोकांना 2 गोष्टी आवडतात. आपल्याला कोणी अप्रिशिएट केलेलं आवडतं, एखादा अवॉर्ड दिलेला आवडतो. बरोबर आहे ना? म्हणजे थोडक्यात काय की प्रशंसा केलेलं आपल्याला खूप जास्त आवडते. आणि दुसरी गोष्ट, आपण जर एखादं काम केलं
आणि त्याच्याबद्दल जर आपल्याला एखादा अवॉर्ड रिवॉर्ड मिळाला, काहीतरी रिटर्न मिळालं, तर ते आपल्याला खूप आवडत असतं. मग त्यामुळे लोकांना चांगलं म्हणण्याचा जो पार्ट आहे तर तो रोल प्ले करतो आपण जेव्हा फंक्शन मध्ये येतो. पुढे बघा, प्लीज हॅव सम रिफ्रेशमेंट. काही नाश्ता पाणी तर घ्या, असं म्हणण्यासाठी आपण वापरू शकतो. लेट मी इंट्रोड्यूस यू टू अदर्स. चल मी तुझी इतरांशी ओळख करून देते. हे पण आपण वापरू शकतो कम्युनिकेट करताना. लेट मी इंट्रोड्यूस यू टू अदर्स. चला मी तुम्हाला दुसऱ्यांसोबत इंट्रोड्यूस करून देतो. बघा, 11 ते 15 पर्यंतची वाक्य आज लिहायची आहेत प्रज्ञाताई आपल्याला. बरोबर आहे ना? येस सर. राईट. काल आपलं हे हो. वाक्य झालं होतं, दिस इज माय कझिन ब्रदर अँड सिस्टर, है ना? हा हो झालं होतं सर. राईट. हे वाक्य आपलं काल झालं होतं, दिस इज माय कझिन ब्रदर अँड सिस्टर. हा माझा चुलत भाऊ आणि ही माझी चुलत बहीण आहे. ओळख करून देत असताना आपल्याला नाते सांगावी लागतात आणि त्या नात्यांना काय म्हणतात हे आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट बघा, मीट माय पॅरेंट्स. ये माझ्या आई वडिलांना भेट. नंतर वेअर आर यू फ्रॉम. तुम्ही कुठून आहात असं तुम्हाला कोणीतरी विचारू शकतं. राईट. नंतर बघा, दिस इज माय फ्रेंड. हा माझा चांगला मित्र आहे. आय हॅव हर्ड सो मच अबाउट यू. हो रे, मी तुझ्याबद्दल बरंच काहीतरी ऐकलंय. आय हॅव हर्ड सो मच अबाउट यू. मी तुझ्याबद्दल बरंच काहीतरी ऐकलंय. लिहून घ्या, काही हरकत नाही. अजून एक 4-5 वाक्य आपण तुमच्याशी शेअर करणार आहेत आज. फक्त या वाक्यांना जनरल कम्युनिकेशन साठी वापरा, वापरून पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला खरंच वापर कळतोय का, आपण काही वापरू शकतोय का, हे आपल्याला लक्षात येणार आहे. झालं प्रज्ञाताई लिहून? हा 2 मिनिट सर. ओके. बघा, व्हॉट डू यू डू. तुम्ही काय करता. ही पण वाक्यरचना आपण जनरल कम्युनिकेशन साठी वापरतो. हाऊ आर यू रिलेटेड टू द होस्ट. तुम्ही कोण आहात. यजमानांचे किंवा ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांचे तुम्ही कोण आहात. हाऊ आर यू रिलेटेड टू द होस्ट. या कार्यक्रमाचे जे काही आयोजन करते आहेत त्यांच्याशी तुमचा काय संबंध आहे, कसे कन्सर्न आहेत. पुढे बघा, इट्स अ प्लेजर टू मीट यू. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. आपण म्हणतो ना, लय बरं वाटलं ग तू आलीस तर त्यासाठी आपण म्हणतो इट्स अ प्लेजर टू मीट यू. मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. पण ह्या सगळ्या वाक्यांना लगेच तुमच्या आईला जाऊन सांगू नका. नाही तर लगेच तुमची आई, मावशी, इट्स माय प्लेजर टू मीट यू. ती म्हणून झाला आता ही बाई चालली फॉरेनला. ओके. हे कोणासोबत वापरा, ज्या व्यक्तीला इंग्रजी कळतं आणि जो व्यक्ती आपल्या फॅमिलीशी कन्सर्न आहे त्या व्यक्तीसोबत तुम्ही हे वाक्य छोटे छोटे वापरायला सुरुवात करा. शेवटची 2 वाक्य शेअर करतोय आज. आर यू एन्जॉईंग द इव्हेंट. तुम्ही कार्यक्रमाची मजा तर घेत आहात ना. आर यू एन्जॉईंग द इव्हेंट. आणि शेवटचं वाक्य, डू यू नो एनीवन हिअर. तुम्हाला इथं कोणी ओळखतं का, किंवा तुमच्या ओळखीचं कोणी इथे आहे का. या पद्धतीने आपण वाक्यरचना प्रॉपर पद्धतीने वापरू शकतो. परंतु याला वापरून पाहावं लागेल की आपल्याला खरंच जमतंय का. आणि त्यासाठी इंग्रजी समजणारी 4-5 लोक आपल्या आजूबाजूला जमा करावी लागतील. आपल्या मित्रपरिवारातली म्हणा, आपल्या नातेवाईकातली म्हणा, ज्यांना इंग्रजी छान समजतं त्यांच्याशी तुम्ही कम्युनिकेट छान पद्धतीने करू शकता. आलं लक्षात प्रज्ञाताई? झालं इथपर्यंत 20 पर्यंत? हो झालं सर, झालं. ओके. बघा, आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण सिम्पल फ्युचर टेन्स काय आहे हे पाहिलं. त्याच्या काही एक्झाम्पलच्या प्रॅक्टिस केल्या. त्याच्यानंतर आपण आपलं जे डेली रुटीन आहे त्या संदर्भातल्या प्रज्ञाताईंचा टॉक ऐकला आणि आपण आज जवळपास पहिल्यापासून 20 जनरल कम्युनिकेशनची वाक्य आजच्या या सेशनच्या माध्यमातून पाहिलेली आहे. आता शेवटचे 4-5 मिनिटं जे राहिलेले आहेत तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की तुमच्या मनात असलेला कुठलाही प्रश्न जो खूप अजूनही तुम्हाला वाटतं की हा
जटिल प्रश्न आहे किंवा कठीण प्रश्न आहे, इंग्रजी संदर्भात ही अडचण वाटते, तर त्या सगळ्या गोष्टी मला नक्की शेअर करा. प्रज्ञाताई, आज जवळपास एक 8-10 दिवसाचा, 11 दिवसाचा तुमचं शेड्यूलिंग कंप्लीट झालंय. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जिथे होता त्यापेक्षा थोडंसं लिफ्ट झाल्यासारखं वाटतंय का? काही शिकल्यासारखं वाटतंय का? हो सर. राईट मॅम. आता फक्त लक्षात ठेवा, एका गोष्टीमध्ये आपण मागे पडतोय, ते म्हणजे काय? तर दिलेल्या दिवशी दिलेला टास्क कंप्लीट करणे. दुसरी महत्वाची गोष्ट, ओके सर. आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवण्याच्या सेगमेंटमध्ये मागे पडतोय. आज मी तुम्हाला सांगतो की अनिकेत जोशी नावाचा कॅन्डिडेट आहे, कालच जॉईन झालाय आणि त्या व्यक्तीने बघा किती छान पद्धतीने मला व्हिडिओ बनवून पाठवलाय. म्हणजे लक्षात ठेवा की लोक रोजच्या रोज टास्क कंप्लीट करतायत आणि रोजच्या रोज पुढे येत आहेत. त्यामुळे तुम्हाला दिलेले टास्क रोज कंप्लीट करा. दिवस भुरकन उडून जाणार आहेत पक्ष्याच्या पंखासारखे. त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर पद्धतीने हे चॅनलाइज नॉलेज युटिलाइज करता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, तुमच्या दारात मर्सिडीज उभी आहे, परंतु वापरायची कशी हेच जर माहिती नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. बरं, इकडून तिकडून तुम्ही मर्सिडीज शिकण्याचा क्लास पण लावला, पण त्यांनी सांगितलेले टास्क जर पूर्ण केले नाही तर तुम्हाला मर्सिडीज रोडवर आणता येईल का? नाही आणता येणार. नाही. तसंच इंग्लिश कम्युनिकेशन कसं करावं हे शिकण्यासाठी आपण क्लास लावला, परंतु त्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टी जर केल्या नाहीत तर मग आपल्याला सुद्धा पाहिजे तो रिझल्ट येणार नाही. म्हणून सांगितलेले टास्क रोज कंप्लीट करा. दिलेल्या वाक्यांना वापरत चला. कॉन्फिडन्स लेवल वाढत जाईल आणि हळूहळू तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होईल. ओके, चलो फाईन. आजचं ओके सेशन सर. आपण इथेच थांबवतोय. श्रद्धा मॅडम, तुम्ही उद्या सुद्धा सेशनला जॉईन होणार आहात. काही अडचण असेल तर नक्की विचारा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. ओके, राईट मॅम. कसं वाटलं सेशन आजचं श्रद्धा मॅडम? सर छान आहे, पण मला एकच विचारायचं होतं की हा. सर म्हणजे आता समजा माझा तर आजचा पहिलाच दिवस आहे, पण हो. सर वाक्य बनवायचीच शिकायची आहेत मला. मला समजतं सर सगळं, फक्त बनवून बोलायचंय फक्त. येस मॅडम, तुम्हाला स्वतःला वाक्य बनवून कसं बोलायचं याच्यावरतीच आपण काम करणार आहोत. परंतु आता तुमचा आमचा 12-15 दिवसाचा प्रवास पुढचा झालाय. त्याच्यामुळे तर हो. तुमच्यासाठी आपण या बॅकच्या राहिलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर तुमच्या आणि माझ्या वेळेला मॅच करून आपण त्या शिकून घेऊ. भले आपण सकाळच्या बरं. सत्रामध्ये दादा जेव्हा घरी नसतो छोटू, तेव्हा आपण त्या गोष्टी शिकून, हो. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण ह्या कशा पद्धतीने करू शकतो. तुम्ही संध्याकाळची बॅच हो बोनस सर. जॉईन करा सध्या, बरोबर आहे? सर आणि मी संध्याकाळचीच ठेवते सर, 8 ते 9चीच. नाही, काही हरकत नाही. 8 ते 9 चीच बॅच ठेवा, परंतु तुमचा राहिलेला जो पार्ट आहे ना सिलेबल कन्सर्न मधला, तर तो पार्ट आपण काही हां. वेगळ्या वेळेला थोडा थोडा कव्हर करू. चालेल? बरं. चालेल सर. राईट राईट चालेल. राईट. तुमचा पूर्ण सिलेबल कन्सर्न किंवा तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड काम करून देण्याची जबाबदारी आमची. हो सर. माझी फक्त तेवढीच अडचण आहे सर, की हा, वाक्य तुम्हाला जर असं वाटलं तयार तुम्हाला करून जर असं बोलायला वाटलं थोडंसं. हा सर, मी 24 सेशन केले पण माझे हे 2 पार्ट राहिले, तर तुम्हाला मी तेवढे पार्ट होईपर्यंत तुमच्यासोबत राहील. काळजी करू नका. माझं सरांशी बोलणं झालंय, तसंच सर तुम्हाला हो, शेअर करतील हो. काय आणि कसं आहे ते. हो. आले घरी, त्यांनी सगळं व्यवस्थित सांगितलं मला. हा हा. बोलले माझ्याशी आणि सर कम्युनिकेशनसाठी मला ते आहेत आणि छोटू पण आमचा चांगला बोलतो सर. हो, काहीच हरकत घरामध्ये नाही. लोकं आहेत सगळे. नाही, काहीच हरकत नाही मॅम. फक्त तुम्हाला चॅनलाइज्ड वेने हं. स्टेप बाय स्टेप पुढे जाणं गरजेचं आहे. ते मी तुम्हाला घेऊन जाईल. काळजी करू नका. ओके? हो सर. हो. राइट मॅम. चलो, विल स्टॉप हियर नाउ. थँक यू. गुड नाईट. बाय बाय. हॅव अ नाईस टाईम. बरं. थँक यू.